गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2009 पासून आजपर्यंत हा बेकायदेशीरपणे करत असलेला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतील हलगाम मच्छे बायपास रद्द करावा म्हणून आम्ही या पट्ट्यातील म्हणजे सुमारे 160 एकर जमीन आणि त्यामधील 1047 शेतकरी या सर्व शेतकऱ्यांची जमीन ही सुद्धा वर्षाला 3 पिकं देणार आहे। कायदा पाहता ही 3 पिकं जरा येणारी जमीन कोणत्याही विकास कामासाठी वापरू नये असा कायदा आहे आणि असा नियम आहे। ते सगळे नियम सगळे मातीत गाडून हे सरकार जे हा हलगाम मच्छे बायपास रद्द करत आहे त्याच्यासाठी आम्ही कायम विरोध करत आहोत आणि सरकारला सुद्धा विनंती केलेली आहे, केंद्र सरकारला विनंती सुद्धा केलेली आहे, प्रत्यक्ष पंतप्रधान साहेब आणि आत्ताच राष्ट्रपती यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे। तेव्हा हा हलगाम मच्छे बायपास ताबडतोब रद्द करून या पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि गेलं भाजपा सरकार गेलं आत्ताचं जे काँग्रेस सरकार आहे त्याने तरी सुद्धा शेतकरी काय म्हणतात, शेतकरी हा आमचा देशाचा कणा आहे, पण हा देशाचा कणा जर इथे मोडून टाकत असेल तर सरकारनं तात्काळ या भागातील सर्व शेतकऱ्यांचे जी हे म्हणजे नियम आहेत, कायदे कानून आहेत ते तपासावं। आणि आम्ही परवाच आता दोन तीन वेळा आंदोलन झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्यावेळेला आम्ही अगदी पुराव्यासहित आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा विचार करून कायदा, कारण कोर्टामध्ये 3 केसेस सुद्धा आहेत, कारण बेळगावचा झिरो किलोमीटर पॉइंट हा फिश मार्केटमध्ये होता आणि तो फिश झिरो पॉइंट बेकायदेशीरपणे या आलारवाड NH4 कडे बदललेला आहे। वास्तविक पाहता 2009, 2011ची 2018चं 1 4 गॅजेट मध्ये NH4A तिथं झिरो पॉइंट आहे फिश मार्केट, तिथनं पासून काय सांगितलं त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण करा खानापूर ते गोवापर्यंत, पण हा रस्ता रुंदीकरण करायचं सोडून बेकायदेशीरपणे हा हलगाम मच्छे बायपास रस्ता करत आहेत। तेव्हा या संबंधित सरकारनं याकडे तात्काळ लक्ष देऊन, प्रामाणिकपणे लक्ष देऊन हा बायपास रस्ता बंद करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची या कर्नाटक सरकारकडे कळकळीची विनंती आहे। बायपास हा रस्ता बायपास नव्हे, हा बायपास सर्व्हिस नाही आहे इथं, ह्यांनी बायपासनी जर घुसलेलं येत नाही। बायपास जर असेल तर त्याचं नोटिफिकेशन आहे, ग्रामपंचायत शेतकऱ्यांना घेऊन बोलवून त्याचं फोटो काढून सगळं रेकॉर्ड करून दिल्लीला पाठवल्यानंतर त्याचं परमिशन दिलं जातंय। आणि मी जे आम्ही मागवलेलं होतं त्या ह्याच्यात 0.84 किलोमीटर गोवा रोडचं होतं आणि त्याच्यात बांधकाम आणि वायंडिंगचा उल्लेख होता, पण ह्यांनी तिथं काही कारणामुळे हा रिंग रोड सिटी देतो बंद करून ह्यांनी बायपास केलंय। तर बायपास काय केलंय, तर बायपास म्हणजे केस घालता येत नाही, पण आम्हाला माहिती आहे की बायपास नाही आहे आणि रिंग रोड सर्वे पण नाही आहे। आता ह्यांनी सर्वे अनेकदा करावं लागणार आहे, कारण एकेकाला पैसे दिले ज्याची जमीन घेतल्यात असं झालंय। आता माझी इथे जमीन आहे, जमीन गेले खरं माझ्या रेकॉर्डमध्ये माझी हाय तेवढी जमीन आहे असं केलेलं आहे। आणि आम्ही आता दिल्लीलाही पाठवलंय आणि ह्याच्यानंतर अजून पाठवलंय, पंतप्रधानांना पाठवलं तुम्ही एक निवेदन, तर त्याच्यात पंतप्रधानांच्या ऑफिसमधनं आम्हाला बेंगलोरला मला एक लेटर आलं आणि बेंगलोरलाही कळवल्याने मलाही कळवलंय की त्याने दिल्लीला कळवावं काय ते आणि मलाही कळवावं, त्याने आम्हाला काही दिलेलं नाहीत। आणि त्याच्याबद्दल मग जिल्हाधिकाऱ्याकडे आल्यानंतर सेक्रेटरीने जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला, त्याच्यानंतर त्याचं काय झालं तर त्याला एक खारिज करून टाकलं आमचं, म्हणजे मला माझ्या ह्याच्यात येत नाही म्हणून। मग आता आम्ही अजून दिल्लीला सगळीकडे पाठवलंय, राष्ट्रपती, कृषी मंत्री, पंतप्रधान, आमचे कर्नाटकचे सेक्रेटरी, त्या सगळ्यांना निवेदन पाठवलंय आणि मी हा रस्ता करायला देणारच नाही आणि ही माती काढून न्यायला लावणार आम्ही। कारण फक्त एवढंच नव्हे तर ह्याच्यात 40,000 एकर जमीन आहे तगडवीत आणि सर्व पिकावर जमीन धोक्यात आहे, कारण चारी बाजूने रस्ता झाला आणि प्लॉट साठी पण ह्याला पाहिजे आणि प्लॉट साठी जर जमीन तुम्हाला पाहिजे असेल तर उत्तरेला, दक्षिणेला आणि पश्चिमेला पाहिजे तेवढी जमीन आहे, तिथं घाला की तुम्ही प्लॉट। पण हे काय चालू केलं तुम्ही, आज इथं ही जमीन द्यायला लागले, एजंट फिरायला जमीन द्यायची आहे का आणि ह्याच्या पुढची शेतकऱ्यांची जमीन बाद होणार आणि सगळी जमीन बाद होणार आहे। आणि ही एवढंच माझं सरकारला विनंती आहे की ताबडतोब, आणि मी याच्यावर लोकायुक्त नेमावून मी बोललेलं आहे त्याच्यात, आणि आम्हाला लोकायुक्त पाहिजे आणि आता मी महाराष्ट्रात पण कळवणार, विरोधी पक्षाच्या खासदारांच्या कडे पाठवणार आहे।